केलेवरती संघ उपस्थित राहिला नव्हता. त्यानंतर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून 2 चेंडूची पेनल्टी जय हनुमान खाडपे संघाला देण्यात आली. आणि त्यानंतर जर शेवटच्या षटकाचा आपण विचार केला तर त्या 2 चेंडूमध्ये फार फरक त्या ठिकाणी पडला. म्हणून वेलेला महत्त्व द्या मित्रांनो. आणि वेल ही कोणासाठी थांबत नसते, त्यामुळे वेलेला फार महत्त्व आहे. क्रिकेट असो किंवा जीवन असो, प्रत्येक गोष्टीमध्ये वेलेला फार महत्त्व आहे. चला जाऊया मागच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाला भरपूर सारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो यू गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूने टप्पा घेतला. फिल्डर आहेत लॉंग ऑफवरती आणि लॉंगरवरती जागा कव्हर करून आलेत. फेकी केली जाते. थोडीशी खराब इनफिल्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू जमिनी लगत त्या ठिकाणी यष्टानाचा वेध घेतोय, परंतु फलंदाज आपण विचार केला तर पॉपिंग क्रीजमध्ये होते. आणि या दरम्यान या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट या मॅचमध्ये आता ओपन झालं. लावण्य 11 माणगाव या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतील 2 धावा. भरत सध्या गोलंदाजी करतोय. चांगली ॲक्शन आहे गोलंदाज भरतची. चांगला रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. वेग देखील तितकासाच चांगला आहे, परंतु या चेंडूवरती जी लाईन आपल्याला पाहायला मिळाली ती थोडी खराब होती. अंपायरचा सिग्नल रॉकी सर आमच्याकडे बोलतायत आणि लगेचच वाईटचा सिग्नल अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि एक्स्ट्राच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकतोय 3 या आकड्यावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर पिरसाई उमरोली संघाने आम्ही गोलंदाजी करू असा डिसिजन लगेचच मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमात पोहोचवला होता. लो व फुलटॉस होता. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सागरचा अपयश आले. फलंदाजाला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये समीक्षा 11 परेश संघ जबरदस्त क्रिकेट खेळत या संघाने धडक मारली. तिसऱ्या आणि अंतिम फेरीमध्ये दिवस क्रमांक 3 शिवछत्रपती चषक 2024 ची क्रीडा स्पर्धा सध्या आपण पाहतायत. हा चेंडू देखील चांगला. आणखी आपण विचार केला तर उल्लेख केला होता भरतचा. अगदी आपण विचार केला तर डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. साईड आर्म ॲक्शन गोलंदाज भरतची आपल्याला पाहायला मिळते. चांगली गती देखील आहे गोलंदाज भरतकडे. चांगला रनवे आपल्याला पाहायला मिळतो. ॲक्शन देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केलाय. हा धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या लावण्य 11 माणगाव क्रिकेट संघाला. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. भरतला विकेट मिळाली आहे. त्याचबरोबर फिल्डिंग करणाऱ्या पिरसाई उमरोली क्रिकेट संघाला ही पहिली सफलता. फलंदाज सागरला भात केलाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला शॉर्ट पॉइंटमध्ये. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि आपण विचार केला तर सध्या हा पहिला धक्का या ठिकाणी लागला. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दीपक आलेत नवीन फलंदाज. दीपकसाठी हा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज भरतचा. जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पिरसाई उमरोली क्रिकेट संघाकडनं सध्या गोलंदाज भरत करत असताना चांगली लाईन गोलंदाज भरतने आतापर्यंत या षटकामध्ये टाकली आहे. एक सफलता याला मिळाली आहे जरूर, परंतु विचार केला तर धावा फक्त त्याने खर्च केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत 3. जबरदस्त गोलंदाजी भरतची. भरत पुन्हा एकदा तयार होतोय अंपायरच्या डाव्या बाजूने. लो फुलटॉस आहे. इथे देखील फटका फसला. झेलची संधी आहे आणि सेकंड विकेट या ठिकाणी कंप्लीट केले गोलंदाज भरतनं. आता हा झेल त्या ठिकाणी टिपलाय फिल्डरने. चांगला झेल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या लावण्य 11 माणगाव क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती.
महत्त्वपूर्ण विकेट त्याने बाद केले. सागरला त्याने बाद केले आणि त्यानंतर दीपकला देखील त्याने बाद केलं. जबरदस्त गोलंदाजी राहिली. धावा फक्त खर्च केल्या 3 आणि 2 गडी त्याने बाद केलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये दीपक आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 4 सध्या आपण पाहतायत. साखळी फेरीतील हे सामने आहे. लावण्य 11 माणगाव त्यांच्या विपक्ष पिरसाई उमरोली क्रिकेट संघ. आणि आपण जर पाहिलं तर सध्या या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना पिरसाई उमरोली क्रिकेट संघ. दीपक आले गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू इथे देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न फार चांगला राहिला आहे. सेकंडचा कॉल आहे. नॉन स्ट्राइक एंडवरती फेकी आणि आता अंपायर त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय तर फलंदाज त्या ठिकाणी अंपायर सांगतायत की सुरक्षितरित्या रिटर्न क्रीजमध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा मिळत आहेत. अगदी विचार केला तर दुसरी धाव घातकी ठरू शकली असती कारण पहिल्या षटकामध्ये अखेरच्या चेंडूवरती देखील गडी गमावला होता आणि या चेंडूवरती पहिल्याच या 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी सफलता मात्र मिळाली. ऑफ साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपक चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पहिले षटक भरतनं टाकलं. 3 धावा खर्च केला. 2 गडी त्यांना बाद केले. पिरसाई उमरोली क्रिकेट संघाचा विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करू असं लगेच डिसिजन त्या ठिकाणी त्यांनी कळवला होता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्यानंतर गोलंदाजी आता करतायत ती फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू बॉडीवरती त्या ठिकाणी ब्रश झाला आहे. अगदी आपण विचार केला तर गती कमी केली होती आणि त्यानंतर फलंदाजाला चेंडू समजला नाही आहे आणि आपण विचार केला तर बॅट या चेंडूवरती अगोदर फिरवण्यात आली. त्यानंतर चेंडू मात्र बॉडीवरती येऊन आदळला. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज दीपकचं. हा चेंडू देखील चांगला. रमेश बंगालला सध्या तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहतायत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रमेश पष्टे आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. तर पहिल्या षटकामध्ये जो झेल कंप्लीट करण्यात आला होता अशोक पवार यांच्या माध्यमातून त्यासाठी कॅश प्राइज आलाय स्वप्नील पडवल यांच्याकडनं 222 रुपयाचं. ते ऑनलाईन कॅश प्राइज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचला आणि जो गोलंदाज विकेट त्या ठिकाणी कंप्लीट करेल त्या गोलंदाजासाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल स्वप्नील पडवल यांच्याकडनं पिरसाई उमरोली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी. हा चेंडू देखील चांगला. सलगचे त्या ठिकाणी विचार केला तर 5 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज दीपकनं. धावा फक्त खर्च केल्या 2 आणि 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना लावण्य 11 माणगाव संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त धावा आहेत धाव फलकावरती 5. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपल्याला भरत पाहायला मिळेल सेकंड स्पेल मध्ये. भरत आलाय सेकंड स्पेल मध्ये. कॅप्टनने विश्वास दाखवलाय. आणखीन एक पारितोषिक येत आहे लावण्य माणगाव संघासाठी आणि ते पारितोषिक फार मजेशीर आहे. जर माणगाव संघ हा सामना जिंकत असेल तर अतुल पष्टे यांच्याकडनं 31 डिसेंबर साठी 11 कोंबडी त्यांना देण्यात येतील.
ऑन साईडला हा फटका आहे. डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते निशांत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा भरत. हा चेंडू आपण पाहतायत रमेश पष्टेसाठी होता आणि या ठिकाणी आपण विचार केला तर हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतात पिरसाई उमरोली संघाचे गोलंदाज. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, नाणेफेकी ती फार महत्त्वाची असते. नाणेफेकीवरती देखील सामन्याचा मी तर म्हणेन 50% जो निकाल आहे तो नाणेफेकीवरती अवलंबून असतो. कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर समोरचा संघ जो डिसिजन घेतो त्या निर्णयावरती देखील तुम्हाला खेळावं लागतं. आणि पहिला आपण विचार केला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर पिरसाई उमरोलीने पहिल्या डावामध्ये आम्ही गोलंदाजी करू असा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवला. आणि त्यानंतर जी गोलंदाजी होती आता पहिल्या डावामध्ये ती अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. खास करून भरतचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करतो. डावखुऱ्याचे गोलंदाज फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. हा चेंडू पाहावा लागेल. फटका इथे देखील फसलाय आणि फिल्डरचे प्रयत्न चांगले होते आणि झेल देखील त्या ठिकाणी फिनिश केला. परंतु स्क्वेअर लेग अंपायर त्या ठिकाणी नक्कीच इंटरेस्टेड आहेत या चेंडूसाठी आणि नक्कीच या ठिकाणी टेक्निकल टीमकडे आता हा रेफर बीमरसाठी मात्र सोपवण्यात आला आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत निर्णय या ठिकाणी पोहोचवण्यात येईल. तर थर्ड अंपायरचा डिसिजन हा बीमर आहे. इट इज अ वेस्ट ऑफ हाईट. नो चेंडू आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आय थिंक. अंपायर एक धाव या ठिकाणी पूर्ण पलून केली आहे बरोबर आणि एक नो चेंडूची धाव देखील मिळेल. अशा एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. हाफ ट्रॅकर होता. अंपायरचा सिग्नल जास्त उंची गाठली या चेंडूने आणि अंपायर लगेच त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेत. वाईट चेंडू देखील घोषित केला आणि 1 फॉर दी ओव्हर या ठिकाणी घोषित करण्यात आला. गोलंदाजांकडे देखील आपण विचार केला तर 2च बाउन्सर एका षटकामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्यापैकी एक बाउन्सर या ठिकाणी आता मात्र टाकलाय गोलंदाज रमेशनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भरतनं माफ करा आणि भरतचं कौतुक केलं. त्यानंतर भरत आता मात्र लाईन आणि लेंथ पूर्णपणे भरकटलाय. हा चेंडू देखील बीमर आता घोषित करण्यात आलाय आणि या गोलंदाजाला आता या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. नियमानुसार या ठिकाणी 2 बीमर चेंडू हाताळलेत गोलंदाज भरतने आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक्स्ट्राची धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या लावण्य 11 माणगाव क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघ या ठिकाणी जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. अंपायर आता पाहावं लागेल उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलावलं जाईल. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, भरत पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होता भरतने आणि 2 गडी बाद केले होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे गोलंदाजाचा. आपण पाहिलं तर भरतचा विचार केला पहिल्या षटक याच भरतनं टाकलं होतं. धावा खर्च केले होते 3, गडी बाद केले होते 2. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा कॅप्टनने गोलंदाज भरतला बोलावलं. त्यावेळेस मात्र भरतकडनं मिस्टेक झाली. 2 बीमर त्या ठिकाणी भरतनं टाकले. ऑन साईडला फटका इथे पाहावा लागेल. चांगला होता आणि फिल्डरच्या प्रयत्नांना अपयश आलं. चेंडू चालला डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मध्ये कंप्लीट होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर लावण्य 11 माणगाव हा संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14
या धावफलकावरती. चला क्षेत्ररक्षण सेटचं करायचं. बाया फिल्डिंग करणारा संघ पिरसाई उमरोली क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज भरतने ते षटक टाकलं होतं. त्यामध्ये तब्बल त्यानं धावा खर्च केले होते फक्त 3 आणि 2 गडी त्यानं बाद केले होते, ज्यामध्ये सागर आणि दीपकची विकेट. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला दीपक पाहायला मिळाला. दीपकनं सलग 5 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकले. 5 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. फक्त त्यानं धावा खर्च केले होते 2. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा भरतला त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती लावण्यात आलं, परंतु गोलंदाज भरतनं त्या षटकामध्ये 2 बीमर चेंडू फेकले आणि त्याच कारणास्तव त्या ठिकाणी या सुरू असलेल्या सामन्यामध्ये भरतला गोलंदाजी करता आली नाही. त्यानंतर गोलंदाज त्या ठिकाणी 2 चेंडू टाकण्यासाठी आदेशला बोलवण्यात आलं. आदेशनं पहिला चेंडू तर डॉट टाकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती रमेश बंगालच्या बॅटमध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 4 मध्ये सध्या गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जीतू. चला जास्त वेळ घेतात फिल्डिंग करणारा संघ लक्ष असू द्या. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर देखील विचार केला तर द्वितीय फेरीतील दुसरा सामना आणि त्यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना देखील या ठिकाणी बॅलन्स आहे. यावेळेस आपण पाहतो पहिला चेंडू त्या ठिकाणी एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मध्ये जीतू आपल्याला पाहायला मिळतोय. जीतून पहिला चेंडू ऑफस्टिकवरती टाकला होता. बॅटची बाहेरची कडा त्या ठिकाणी चेंडूने घेतली होती. फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील लोवर फुल टॉस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर फलंदाजाकडे फुटवर्कच नाही आहे आणि मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क जर नसेल तर फटकेबाजी करण्यामध्ये तुम्हाला नक्कीच अपयश येऊ शकतं आणि ते चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज फुटवर्क दाखवत नाही आहेत. हा चेंडू देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू. षटक क्रमांक 2 मध्ये 5 चेंडू टाकले होते गोलंदाज दीपकने निर्धाव आणि त्यानंतर आता सलग हे 2 चेंडू टाकलेत गोलंदाज जीतूने निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिलेत. हा चेंडू लोवर फुल टॉस लाईन मिस केली आहे, परंतु चेंडू सरळ चालला यष्टांच्या वरती. दांडी या ठिकाणी वाखवली आहे आणि फलंदाज रमेश बॅक टू दी पवेलियन. हा धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत स्कोरर आम्हाला माहिती आहे की 14 निर्धाव चेंडू या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि 14 निर्धाव चेंडूचा विचार केला तर तब्बल 2.2 षटकं त्या ठिकाणी डॉट खेळलेत बॅटिंग करणारा संघ. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आणि त्याचबरोबर ऑपरेटर बाबू या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी राहिली टेनग्रिकच्या संपूर्ण टीमची. हा चेंडू देखील फुलटा सोडता. बॅटची बाहेरची कडा त्या ठिकाणी लागली आहे. भरत आहे शॉर्ट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग भरतची आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी घोषित करतायत की हा देखील बीमरसाठी आता रेफरल त्या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून पुनर्श एकदा टेक्निकल टीमकडे सोपवण्यात आला. अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल.
तर थर्ड अंपायरचा डिसिजन आला की हा फेअर चेंडू आहे, लिगल चेंडू आहे. ज्या वेळेस फलंदाज आपण पाहिलं तर चेंडू खेळण्यासाठी पुढे गेले होते, क्रीज फलंदाजाने सोडली होती आणि चेंडू डीप देखील होत होता, चेंडूची उंची कमी होत होती. त्यावेळेसच चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि आपण विचार केला तर षटक क्रमांक 4चा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर लावण्य 11 माणगाव हा संघ या ठिकाणी जाऊन पोहोचला आहे. तो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती, 17 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतात. शेवटचा आणि अंतिम षटक, चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं. पिरसाई उमरोली क्रिकेट संघ, चांगली गोलंदाजी राहिली आहे पिरसाई उमरोली क्रिकेट संघाची. दीपक असतील, भरत असतील, आदित्य असेल आणि त्यानंतर जितू. आता शेवटच्या षटकासाठी आपण निशांतला पाहणार आहोत. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला होता. अगदी आपण विचार केला तर आत्तापर्यंत या इनिंगमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज हे फार आहेत. तब्बल 15 ते 16 निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या लावण्य 11 माणगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि मॅचमध्ये याच गोष्टीने फार मोठा फरक सध्या आपण धावफलकावरती पाहतोय. लव फुलटॉस आहे, ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे दीपक, चांगले क्षेत्ररक्षण राहिलं आहे. फेकी देखील ॲक्युरेट आहे, परंतु विकेट किपरकडनं कलेक्शन करण्यामध्ये त्या ठिकाणी चूक झाली आहे. अगदी सहजरित्या कलेक्शन करून चेंडू एस्टरवरती लावण्यात आला असता, परंतु कलेक्शन झालं नाही. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने सध्या संघ या ठिकाणी पुढे सरकेल. लावण्या स्पोर्ट्स माणगाव क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 19 धावा. हा चेंडू देखील चांगला गती होती या चेंडूवरती. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपल्याला निशांत पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्याने या ठिकाणी टाकण्यामध्ये यश आले गोलंदाज निशांतला. आणि सध्या आपण पाहिलं तर लावण्य 11 माणगाव हा संघ या सामन्यामध्ये पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो, कारण धावा जास्त धावफलकावरती लावल्या गेल्या नाही आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि हे शेवटचं षटक सुरू आहे. आणि आता आपण विचार केला तर फक्त 3च चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फक्त त्या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती. बॅटची बाहेरची काढा लागली आहे, विकेट किपरनं चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश केला आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी रमेश पस्टे होईल बाद. हा धक्का क्रमांक 4. चार गडी बाद झालेत, 19 धावा धावफलकावरती. सुनील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लावण्य स्पोर्ट्स माणगाव या क्रिकेट संघाची टोटल स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 19 धावा, 4 गडी गमावलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या मॅचमध्ये बाकी आहे. फटका इथे चांगला आहे, फक्त दिशा दिली आहे, परंतु फिल्डर भरतचं कौतुक करेन, फार वेगानं त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचलेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा डायबर्ट झाला, विकेट किपर अगदी बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट झाला, तिसरीचा कॉल आणि बघता बघता अगदी 38 सर्कलमध्ये या 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकेल. लावण्य स्पोर्ट्स माणगाव क्रिकेट संघाची टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील 22 धावा. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, कारण या संपूर्ण इनिंगमध्ये आपण विचार केला तर मोठे फटके आलेले नाही आहेत. फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साईडला टर्न केला आहे, उत्कर्ष आहे डीपमध्ये, सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, फेकी थोडीशी वाईड आली आहे. अगदी विचार केला तर 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केला जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नॉन स्ट्राईकवरती आता होईल फलंदाज बाद आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, त्याचबरोबरीने 1 विकेट देखील आली आहे. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती लावण्य स्पोर्ट्स माणगाव क्रिकेट संघ 24 धावा, गडी गमावले त्या ठिकाणी 5 आणि लक्ष आहे जे मात्र 25 धावसंख्येचं. चेंडू शिल्लक असेल त्या ठिकाणी 30 आणि धावा बांधवाव्या लागतील 25.
25ची गरज. पिरसाई उमरोली क्रिकेट संघाला कशा प्रकारे धावा या ठिकाणी बनवण्यात येतील हे ऐकूयात आपण दुसऱ्या सत्रामध्ये. कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करूयात आणि इन्व्हाइट करूयात निखिलजी ठोंबरे सर यांना. धन्यवाद. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. टीम लावण्य स्फोट मानगाव आणि पिरसाई उमरोली आपली सलामीची जोडी पाठवा. 25 धावांचं एक माफक आव्हान समोर जे मात्र ठेवलेलं आहे. चला बॅट्समन चला. माही 11 आंबेले आपण कुठेही जायचं नाही कारण लगेचच आपला सामना आहे यानंतर. चला ना बॅटर. चला चला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अशोक आणि अशोकच्या जोडीला निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. साहिल किराणा स्टोअरचे सर्वे सर्वा साहिलजी पवार उपस्थित आहेत. त्यांचंही करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. अशोकला पाहते आपण स्ट्रायकर एनवर नॉन स्ट्रायकर एनवर निशांत. सामन्याला सुरुवात. 25 धावांचं लक्ष्य 25 धावांचा वाला. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि तो जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. इथे एक सिंगल येईल आणि संघ जाऊ संख्या धावफलकावर 5 धावा. 2 धावा. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. विशूचा बॉल आडव्या बॅटने सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे 2 धावा. 8 धावा धावफलकावर 25 धावांचं लक्ष्य टीम पिरसाई उमरोली. गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस आणि नो बॉल आणि पंचांचा इशारा षटकार. 7 धावा. पुन्हा एकदा नो बॉल आणि इथे 1+1. 2 धावा
येतील. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 17. 8 धावांची आवश्यकता आहे मानगावच्या विपक्ष पिरसाई उमरोली. गोलंदाज तयार आणि इथे चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. संख्या धावफलकावर 21 धावा. गोलंदाज तयार आणि मॅच फिनिश. व्हाट अ शॉट. टीम पिरसाई उमरोली दुसऱ्या फेरीत दाखल. सर्वात मोठा विजय त्यांच्या नावावर. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत.